की ती प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला सेवकांना मदत करते. म्हणूनच आपण तत्वशब्द नियमाने व्यवस्थित वागायला पाहिजे. आपलं इमान सांभाळून आपले कार्य करायला पाहिजे. हे जर आम्ही करत राहिलो तर जगात अशी कोणतीही शक्ती नाही की ज्याच्यामुळे आपल्याला कोणी अडवू शकेल, आपल्यावर कोणीतरी बोट ठेवू शकेल अशी कोणतीही शक्ती नाही. आणि त्या शक्तीला आपल्याला भीती, त्या शक्तीची आपल्याला भीती सुद्धा नाही. असं आपण बाबांनी आपल्याला एवढं धाडसी बनवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून बाबांना समोर ठेवून आपण जर आपले कोणतेही कार्य करत राहिलो तर परमेश्वर आपल्याला मदत करते. हे 100% बरोबर आहे. कारण की आता लोक माझ्याकडे जे येतात त्यांना मी पण कार्य देतो. कार्य दिल्यानंतर ते कार्य भगवान आपली मदत करते. त्या कार्यामध्ये एका तासामध्ये कितीतरी फरक वाटतो आणि परमेश्वरी कार्य सफल होते. परमेश्वरी कार्य सफल होते याचं कितीतरी आपल्याजवळ उदाहरण आहे. मागच्या वेळेस एका बाईचं फोन आलं. ती बाई इथे आहेत तशी की बा काकाजी म्हणे माझं डोकं इतकं दुखते की खूप डोकं दुखून राहिलं, असं वाटते म्हणे की हे डोकं फाटते की काय होत. आता डोकं फाटलं म्हणजे भूकंपच आहे ना. ते डोकं फाटणं म्हणजे भूकंप आहे. तर ती बाई जागू नाही शकत. ती बाई इथेच बसलेली आहे. मी म्हटलं तुम्ही बाबाचं तीर्थ बनवलं नाही का? बनवलं म्हणे. तीर्थ बनवून पेलं बी म्हणे, तरी पण काही फायदा झाला नाही. माफी मागितली म्हणे, तरी पण काही फायदा झाला नाही. मी म्हटलं आता तुम्ही भगवंताला माफी मागा. एका तासात 3 वेळा माफी मागा, 3 वेळा तीर्थ बनवा आणि नंतर फोन करा मला. तर नंतर फोन केला तिनं. तर म्हणे झालं म्हणे आता माझं डोकंही दुखत नाही ना, हातपाय नाही दुखत ना, काही नाही दुखत ना, डोकंही पूर्ण शांत झालं. हे परमेश्वरी गुण आहे. आणि हे केव्हा मिळेल तर आपल्यामध्ये थोडीशी सहनशक्ती पाहिजे, आपल्यामध्ये थोडीशी नम्रता पाहिजे, आपलं विचार चांगले पाहिजे, आचार चांगले पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ठेवल्या तर त्याच्यात परमेश्वर मदत करतो. आणि आपल्यामध्ये जर अहंकार राहिलं तर अहंकाराला कोणी मदत करत कधीही होणार नाही. असं अहंकाराला कोणीच मदत करत. आणि मदत करते तर ते नम्रता आणि विश्वास आणि सहनशीलता या गोष्टीला मदत करते. आणि म्हणून आपण या तत्व शब्द नियमाप्रमाणे वागतो हे सांगतो आम्ही लोकांना. पण काय सांगतो, काय करतो हे नाही सांगत. त्याचा परिणाम कसा होतो हे नाही सांगत. कोणी काही म्हणतो, कोणी काही म्हणतो. त्या दिवशी एक मुलगी आली, 12-13 वर्षाची मुलगी. ती मुलगी म्हणे माझं डोकं 1 महिन्यापासून दुखत आहे. मी म्हटलं तिला, नाही, तिची आई आली, तिची आजी आली, 3 जणी आले. त्यांनी सगळं काही सांगितलं तिच्याबद्दल, कंप्लेंट वगैरे. त्या पोरीला मीनं जवळ बोलवून तिला सांगितलं की बा तू जेव्हा अभ्यास करते ना त्यावेळेस असं वजन डोक्यावर ठेवल्यासारखं अभ्यास नाही करायचा. डोक्यावर आपण वजन ठेवलेलं आहे असा अभ्यास नाही करायचा. अभ्यास करायचा आहे म्हणजे करायचा, पण वजन नाही ठेवायचं. बिना वजनचा अभ्यास करायचा.
आणि तो अभ्यास बाबांना समोर ठेवून, बाबांना साक्षी ठेवून जर केला तर तुमचा अभ्यास तुम्हाला बरोबर साथ देईल, मदत करेल. भगवानही मदत करेल, अभ्यासही मदत करेल. असा डबल दुहेरी फायदा तुम्हाला होईल हे नक्की आहे. या मार्गाची रीतच अशी आहे. पण हे समजत नाही आम्ही आणि अहंकाराला समोर आणतो आणि खूप साऱ्या चुका करतो आणि त्याच्यामुळे मग समोरचं ताल बिघडते. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत जीवनामध्ये. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कुठं ना कुठं या सगळ्या गोष्टी सांभाळावं लागते. तर आपलं अहंकार कमी करून लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. ज्या पद्धतीनं होते त्या पद्धतीनं मदत करणं मानवाचं एक कर्तव्य आहे आणि आपलं कर्तव्य सांभाळण्यासाठी परमेश्वराला समोर आणून त्या गोष्टी करणं फार जरुरी आहे. एक मुलगी, ते बी 13-14 वर्षाची होती. तिच्या आईचा फोन येतोय मला की बा आमची मुलगी म्हणे घरून पळाली. तिनं म्हणे 37,500चा गल्ला घेऊन पळाली. 37,500 रुपये आहे तिच्याजवळ आणि तो गल्ला घेऊन पळाला. कोणाचा तरी फोन येते तिला आणि ते पोरगी त्या ठिकाणी जाते.